पावसाळ्याचा सीझन कसा जसा पुढे आला तसं जसं मुंग्या बाहेर पडायला हळूहळू त्याच्यामध्ये मुंग्या आपल्या गाडीचं जवळ पण साचतात. त्या मुंग्या असतात म्हणजे आणि त्याच्यामध्ये जे जन्मणारे वेगवेगळे असतात तर त्याच्यामध्ये जेवढे पशु असेल किंवा असेल त्यांना पावसाळ्या काळामध्ये आपल्या भिकून इजा पोचली जाऊ नये यासाठी त्यांनी भगवंताला विचारलं. भगवान एक आदेश काढला होता. ज्यावेळेस वर्षावासाचा प्रारंभ होईल वर्षामध्ये पाऊस आणि पाऊस ज्यावेळेस येईल खाली त्यावेळेस चिखलदारा होईल. त्यामुळे भगवंताने एक विचार केला की म्हणजे आपलं शिस्त फिरवण्यापेक्षा आपण जाग्यावर बसून धम्मज्ञान जे आहे ते देऊ आपण. त्यांनी जाग्यावरची बसून ते धम्मज्ञान एका देण्यासाठी त्यांनी या वर्षावासाच्या प्रारंभ युगाला ही सुरुवात केली. नंतरच्या कालावधीमध्ये आले की सम्राट अशोक राजा आपल्या खंडामध्ये आला. सम्राट अशोक राजाला की सर्व काही होतं त्याच्याकडे धन दौलत बी सर्व काही होतं पण त्याच्यामध्ये एक असा अहंकार होता की जी मी बोलत ती पूर्व दिशा असं सम्राट अशोकाचं म्हणणं असायचं. जे मी बोलत ते बोलत आणि त्या रागाच्या भरामध्ये त्याची सासरे जे असतात कलिंगड देशाच्या राजा त्या कलिंगड राजांनी तो भगवान बुद्धांचा एक पहिल्यापासून लहानपणापासून भक्त होता. पण ज्यावेळेस भगवान बुद्धांच्या कलिंगड राजाने ज्यावेळेस मूर्ती तोडली भगवान बुद्धांची ते त्याच्या डोक्यात राग बसला. मग त्यांनी तो निर्णय घेतला की याला असं संपवायचा त्याला. त्यांनी स्वतःचा सासऱ्याचा पण विचार नाही केला. त्यांनी सासऱ्याला पण त्यांनी या जगातून निस्त केला. कशामुळं की आपल्या भगवंताच्या भक्ती प्रियासाठी. पण भगवंताला हे आवडलं नसतं. भगवान बुद्धांनी काय झालेलं आहे आपल्याला कोणतंही पाप करायचं नाही. आपल्या हाताने त्याला चांगल्यापैकी ज्ञान पद्धतीने त्याला ते द्यायचं. मग त्यांनी ते ज्ञान पद्धत देत असताना त्यांनी काही कार्य केलं याच्यामध्ये जायचं आणि मग त्यांनी जसं दिवसेंदिवस अहंकार वगैरे केला. एक दिवशी त्याला भगवानचा पण दिष्टांत झाला होता. म्हणजे हळूहळू कालांतराने त्यांनी हे जे बौद्धचे जे धम्माचं जे ज्ञान प्रसार होतं ते कुठे ना कुठेतरी थांबल्या गेलं होतं. पण सम्राट अशोकाने त्याच्या मुलगा संघमित्रा त्याचा भाऊ त्या दोघांना पण त्यांनी याच्या कार्यामध्ये झुकून दिलं. या दोघांनी पण लग्न न करता त्यांनी आपल्या गावागाव करताना ते फिरत होते. आता कालांतराने फिरत असताना की लोकांना असं वाटलं म्हणून तरी कालखंड गेला असा होता त्यांचा पण इतिहास संपला गेला. पण त्याला या काही कर्मकांड लोकांना असा विषय झाला की आता आपलं कोण वापर करू शकणार नाही. आपण पाहिजे की चुकीची दिशा म्हणलं तरी ती पूर्व दिशा किंवा याची ती चुकीची दिशा आपल्या डोक्यामध्ये काढून घेऊ शकतात. आपण त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जातात. त्या हल्लीच्या युगामध्ये बघितलं तुम्ही तंत्रयुग चालू झालं पण सगळ्या गोष्टी तंत्रयुगाप्रमाणे चालतात असं पण काही नसतं. मग यांना या ज्या तंत्र गोष्टी चालू नाही म्हणून याच्यात यांनी काय केलं काही गोष्टी की एखाद्याला चुकीचा मार्ग सांगायचा. त्याच्या घरात जरी काही नसलं तरी त्याला सांगायचं की असं कर आणि तिथं कर. कारण कसं आहे त्यांचं शेवटी पोट भरलं पाहिजे. जसं आपण आता कामात धंद्याला जातो तसं आपल्या घरात बायका पोरं मागतात ना काय केली तसं त्यावेळेस त्या लोकांचा भडम झाला की आपण त्यामध्ये कालखंडामध्ये केलं गेलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं ते लोकांच्या मनामध्ये घेतलं. मग त्याला पहिल्यांदा आपल्या महिलांना पण असं केलं तसं केलं. तुमच्या घरात असं केलं तर ते असं पूजा करा मग त्याला हा मंत्र द्या. मग त्या मंत्रापासून आपल्याला निवारण करता येईल. बरं ना ते निवारणच केलं ना त्यांनी आपल्यावर. त्यांनी मग औषध मंत्र दिला. आता साक्षात मला एक सांगू आणि आता ते आयुर्वेदामध्ये एक प्रथा चालवलेली आहे आपल्या सत्यनारायण मी स्पष्टपणे बोलतो बाबा झाली प्रथा चालू आणि आपली तर 100% लोक करतात का नाही. किती जण करतात आपल्याकडे तुम्हाला पण माहिती तुमचं वयमान झालेलं आहे का नाही. तर ह्या गोष्टीमध्ये असं आहे मला एक सांगतो मला एक बामण काका भेटले होते. सत्य उदाहरण सांगतो. मला त्या बामण काकाने एक पैसे नाही दिला. म्हणजे तुम्ही साहेब तुम्ही घरामध्ये एकदा असं करा तसं करा अमुक करा तमुक करा. मी बाबा त्याला सरळ उत्तर दिलं हो म्हणलं मी करेल म्हणलं. पण माझी एक आग आहे त्या फोटोच्या जागेवरती म्हणलं बुद्धांचा फोटो तो मांडायचा मी स्वीकार करतोय म्हणून. तो म्हणला अहो असं होऊ शकत नाही.
असं का होणार? पण म्हणलं आमच्याकडे सगळ्या गोष्टी होतात. आमच्या आताच्या कालावधीमध्ये बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर दिलं. आम्हाला सगळं दिलं. आम्हाला पहिले आमच्या अंगावर कपडे घालायला नव्हते. आम्हाला चांगले मस्त टाईटमध्ये कपडे दिले. आमच्या अंगावर कोट दिला, पायात बूट दिला. आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी बाहेर, आज आमच्या घरात हल्लीच्या काळामध्ये मोबाईल नव्हता. पहिले आम्ही बाहेर गाव शेजारी जाऊन आपण कॉलिंग करत होतो, आम्ही करत होतो. पण आज आमच्या घरामध्ये 50-50, 60-60, 1-1 लाखाचे मोबाईल आज आमच्या घरामध्ये. टी व्ही एक मोठा हे जरी टी व्ही आपल्या एवढ्या जेवढं भरपूर वस्तू आहे आज आपल्या इलेक्ट्रिक वस्तू आज आपल्या घरात आहे. जेवढ्या वस्तू समोरच्या माणसाच्या घरात त्या वस्तू आहेत त्या कुणामुळे आल्या की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग आपलं जीवन हे जे तंत्रज्ञानाच्या युगाने चाललं पाहिजे का आपलं युग भगवान बुद्धांनी जे सांगलेलं आहे किंवा सम्राट अशोकांनी जे कर्मांड सिद्धांत सांगलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगलेलं आहे आपण त्या सिद्धांतानुसार चालतो ना, बरोबर आहे का नाही? मग परंतु लोकांमध्ये असा विषय बनवून तयार करण्याचं हे जर काम आता चालू असेल तर ते आपल्याला थांबवावं लागेल. म्हणून या कर्मांड सिद्धांतचा आजचा जो अर्थ आहे तुम्हाला थोड्यात मी आज परिचय काढ न आल्यामुळे तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केला असेल तर मला नक्की वाटतं तुम्ही होणाऱ्या भविष्यात आम्ही करता करणार आहे. कारण आपल्याला आयुष्याचे पण भाषण ऐकायचं तर मी जास्त वेळ न घेतात आपल्याला थोडक्यात विषय समजला असेल तर माझ्या सोडणं विराम का विराम आरोग्याचे सामाजिक आदरणीय लग्न साहेब त्यांच्या दिसतेखाली त्यांचा एक मॅसेज आला होता आपण बहुत वर्षाचं आपण चालू होते मॅसेज वाचल्यानंतर आपल्या राज्याचे प्रधान पोलीस बाबासाहेब आंबेडकर आदिवासीचे राजे छत्रपती आणि या भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे द्वितीय अध्यक्ष मीनाताईजी आंबेडकर, त्याचप्रमाणे समता विद्यालयाचे सध्याचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर या सर्वांच्या कार्यालय माझ्या पंचायत आज आपण या ऋतुविहारामध्ये आपल्या वर्षावासाचं त्याचं पवित्र असे 3 महिने चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपलं आज हे तिसरं पुष्प आहे. त्या निमित्ताने आपण बौद्ध बांधव आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात. सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि आजचा जो विषय होता साहेब यांनी काही विषय थोडक्यात काही मांडण्याचा प्रयत्न केला. तो आजचा विषय आहे कर्मसिद्धांत. बुद्धांचा कर्मसिद्धांत याच्यामध्ये महत्त्वाचा असा विषय आहे. कर्म म्हणजे काय, म्हणजे बुद्धांनी काय सांगितलेलं आहे की आपलं जे आपण स्वतः जे चांगलं किंवा वाईट जे काही गोष्टी करतो किंवा प्रत्यक्षात आपण आचरणात आणतो त्याला ते चांगलं किंवा वाईट कर्म हे आपल्या हातामध्ये असतं. आणि तोच तो कर्माचा जो सिद्धांत आहे तो भगवान बुद्धांनी आपल्याला त्यावेळेस त्यांच्या उपदेशातून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे जर आपण चांगलं वागलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतं आणि जर वाईट वागलं तर आपल्याला त्याप्रमाणे वाईटच फळ मिळणार. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे कर्म म्हणजे फक्त शारीरिक क्रिया नाही तर ते मन, वचन आणि शरीराने केलेले कार्य. बुद्धांनी सांगितलेलं आहे कर्माचा परिणाम तत्काळ किंवा भविष्यात भोगावा. जे आपण ज्याप्रमाणे चांगलं किंवा वाईट जर तुम्ही वागतात तर चांगलं वागलं आपल्या मुलांना बाळांना चांगलं जर मार्ग दाखवला तर नक्कीच ते पुढे जाऊन मोठे डॉक्टर, ऑफिसर, वकील, इंजिनियर अशा पद्धतीने ते नक्कीच जर आपले संस्कार जर घडवले तर त्याप्रमाणे बुद्धाच्या किंवा बाबासाहेबांच्या विचाराने ते नक्कीच मोठे त्वरित कर्मसिद्धांत आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही जर मुलांना आपल्या त्यांच्यावर जर संस्कारच घडले नाही त्यांना जर आपण धर्म शिकवला नाही किंवा बाबासाहेबांचे विचार त्यांना आत्मसात करायला नाही शिकवले
तर ते नक्कीच मग त्यांच्यावरती कुठले तरी अशा फालतू मुलांमध्ये ते जाऊन या इतर जे आता चालू आहे कुठंतरी आता काही ठिकाणी आता चालू आहे ते गणपती वगैरे बाकीच्या काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये जायचं त्यांना सोडायचं आणि ढोल वाढवा हे करा. परत ते काय दह्या अंडे आल्या त्याच्यामध्ये जाऊन त्याची प्रॅक्टिस करा. तर दह्या अंडीतून काय होणार डोके फुटणार, अंगडा मोडणार किंवा जीव पण जाणार. त्याच्यातून चांगलं नाही ना कोण शिकवलं. म्हणजे हा पण एक कर्मसिद्धांतच आहे. भगवान बुद्धांनी महत्त्वाचं काय सांगितलं, तुम्ही जर चांगली कर्म किंवा चांगलं कर्म म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपलं कुटुंब कशा पद्धतीने घडवायचं ते आपल्या हातामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही चांगलं वाईट हे सर्व आपण पालकाचं काम आहे. म्हणजे पालकच तो म्हणजे शिक्षकाच्या नंतर आधी ते पालक आपण स्वतः आपण कायम 24 तास त्या पाल्याबरोबर आपण असतो आणि लहानपणापासून जर त्याला आपण त्या पद्धतीने संस्कार जर त्याच्यावरती घडवले तर नक्की मोठा कुठेतरी घडल्याशिवाय त्याच्यामध्ये राहू शकत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही त्याच्यावरती जर संस्कार तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्या उन्हाळ्यात असा हे जर झाला तर नक्कीच त्याच्या हाताने म्हणजे तुम्ही स्वतः त्याचं वाटोळं घालता किंवा तुम्हाला पण पुढचं भविष्य काढेल त्या पद्धतीने जाणं म्हणजे हा एक कर्मसिद्धांत आहे. आणि त्याच्यामध्ये पुढचं जाऊन बुद्धांनी सांगितलं आहे कर्म म्हणजे केवळ शारीरिक क्रिया नव्हे तर मन, वचन आणि शरीराने केलेले कार्य आपण जे काही विचारतो, बोलतो आणि करतो हा सर्व कर्माचाच भाग आहे. कर्माचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे कायिक कर्म. कायिक कर्म म्हणजे शरीराने केलेले कार्य, उदाहरणार्थ मारामारी, चोरी या प्रकारचे जे काय त्याच्यामध्ये आहेत हे तुम्ही त्याच्यामध्ये 3 प्रकारामध्ये हे कायिक कर्म आहे ते आपण आपल्या हाताने हे करतो. एखाद्याबरोबर आपलं कुठंतरी चुकीच्या पद्धतीने जर तुमच्यावरती संस्कार झाले तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या एखाद्याबरोबर डायरेक्ट खानामारी करायला जाणार. खानामारी केली तर त्याचा पुढं जाऊन म्हणजे तुम्हाला काहीतरी पोलीस जेल होईल किंवा अजून काहीतरी तुमच्या अवयवांचं नुकसान होईल आणि कायमचं ते शत्रुत्व तयार होईल. एक त्या कर्माचाच भाग आहे. आणि दुसरं पुढचा असा त्याचं आणखी एक दुसरा नंबरचं जे आहे ते वाचिक कर्म. वाचिक कर्म म्हणजे शब्दांनी केलेले कार्य. शब्दांनी केलेले कार्य म्हणजे उदाहरणार्थ खोटं बोलणे, शिवीगाळ करणे हा एक दुसरा वाचिक कर्म. हा तो एक त्याचा एक कर्मसिद्धांत आहे की वाचिक कर्म म्हणजे तुम्ही जर एखाद्याला जर चांगल्या भाषेत जर न बोलता जर एखाद्याबरोबर काहीतरी भांडण झाले नक्की तुम्ही त्याला शिवीगाळ केली आणि त्या शिवीगाळीचं पुढचं पर्यावरण ते डायरेक्ट तुमच्या भांडण्यामध्ये किंवा हाणामारीमध्ये ते घडतं आणि त्या चुकीच्या पद्धतीने त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. हे त्याचा जर मी सांगितलेला हा पुढचा दुसरा कर्मसिद्धांत. त्याच्यामध्ये तिसरा एक आहे मानसिक कर्म. मानसिक कर्म म्हणजे मनात विचार करणे. उदाहरणार्थ वाईट विचार करणे, मत्सर करणे. मानसिक कर्म याला काय म्हणतात मानसिक कर्म. म्हणजे एखाद्याबद्दल जर तुमची द्वेष भावना आहे की जर हा लय खूप स्वतःला एकदम मोठा समजतो किंवा हा लय पुढं चालला आहे की त्याच्याबद्दल आपण जी इच्छा आहे, मत्सर हे जो आहे ते म्हणजे त्याला म्हणजे मानसिक कर्म म्हणतात. आणि दुसरं एक म्हणजे दुसऱ्याबद्दल आपण वाईट विचार करणं ते नाही का हा सुधारला नाही पाहिजे, आपण आपल्यापेक्षा हा वरती पुढं कसं काय चालला आहे. ही आत्ता जी समाजाची आत्ता सध्याची जी परिस्थिती की एखादा जर चांगलं काम करतो तर त्याला जाणून म्हणून कसं त्रास द्यायचं आणि त्याला म्हणायचं की हा काय करतो हे त्याच्याबद्दलचा राग, द्वेष, मत्सर म्हणजे त्याला चांगलं म्हणायचं नाही, त्याला वाईट कसं बोलता येईल याला ती मत्सर ही मानसिक कर्म आहे. तर त्याचा कर्मसिद्धांताचा तिसरा भाग. आणि कर्माचा परिणाम काय होतो तर बुद्धांनी सांगितलं आहे की प्रत्येक कर्माचे फळ भोगावे लागते. चांगले कर्म चांगले फळ देते आणि वाईट कर्म हे वाईट
फळ तत्काळ किंवा भविष्यात कधीही मिळू शकते. म्हणजे तुम्ही जे जर चांगले वागला तर त्याचे नक्कीच तुम्हाला चांगलं फळ हे तुमच्या भविष्याच्या काळात नक्कीच तुम्हाला त्याचं परिचिती येते. त्याचप्रमाणे जर वाईट हे केलं तर त्याचा परिणाम तर तुम्हाला लगेच किंवा पुढच्या भविष्यकाळात तुमच्या पुढच्या पिढीला काय व्हायला किंवा तुम्हाला हे नक्कीच त्याचा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हे शेवटी कर्मसिद्धांत आहे. आणि त्याच्या पुढचा कर्मसिद्धांताचा विषय बुद्धांनी सांगितला आहे. बुद्धांनी कर्माच्या सिद्धांताला कर्मविपाक असे म्हटले आहे. कर्मविपाक म्हणजे कर्म आणि विपाक म्हणजे फळ. त्यामुळे कर्माचा परिणाम काय होतो हे आपण या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मी जी काय मला जी काय माहिती आहे थोडंफार मी पाहिलेलं त्या पद्धतीने म्हणजे कर्माचा सिद्धांत भगवान बुद्धांनी जे सांगितले म्हणजे ज्याप्रमाणे आपण वागतो बोलतो चालतो रोजच्या व्यवहारामध्ये त्यामुळे आपलं कर्म किंवा आपलं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. जेणेकरून आपल्यावरती स्वतःवरती किंवा आपल्या मुलाबाळांवरती किंवा एक होणाऱ्या पुढच्या पिढीवरती हे जे आहे ना चांगल्या पद्धतीचे जर संस्कार घडवायचे तर आपण जो बुद्धांनी सांगितलेला जो कर्मसिद्धांत आहे तो चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्याचं आचरण केलं तर नक्कीच पुढच्या पिढीला आणि आपले जी काय आत्ताची जी चालू पिढी आहे त्याच्यावरती 100% तुम्ही भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म याचं प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे. आणि त्यासाठी आजच्या या तिसऱ्या पुष्पामध्ये आपण त्याचं पण वाचन करायचं आहे. तर मागचं जे काय राहिलेलं उर्वरित वाचन ते आता आज करून घेऊ. कपिल वस्तू म्हणजे जैसे नावाचा एक शाक्य राहतो. सिंहू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहूचा विवाह दक्षिणाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, गौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे पुत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पितेचे नाव अज्जन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अज्जन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाचे शूरपणा घालविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून पतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. पुढचा तिसरा जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे या घराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधी वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ छान लक्ष मोहरा तिने वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व वृताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात
ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामाईला गर्भ संभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर विकलांगाने आपणाला विपरीत स्थिती मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर घेऊन एक विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे. नंतर चतुर्दिकाच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की पुन्हा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली असे आहे असे वाटले. इतक्यात सुमित नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटाचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले. मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामाईला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामाईने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्न विद्योग पारंपरागत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतली. त्यांची नावे राम, धर्म,